नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र अराजक पत्रित सेवा मुख्य परीक्षा गट ब चा जो सिलेबस आहे तो आपण बघणार आहोत. यामध्ये पेपर क्रमांक 1 200 गुणांसाठी आणि पेपर क्रमांक 2 200 गुणांसाठी एकूण मेन्सची एग्जाम 400 गुणांची असते. तर हे बघा, आपण बघूया. पेपर क्रमांक पहिला जो पेपर आहे तो मराठी आणि इंग्रजीचा असतो. मराठीचे 50 प्रश्न, इंग्रजीचे 50 प्रश्न, असा हा 200 गुणांचा पेपर. ते MCQ टाईप असतो. आणि इकडे पेपर क्रमांक 2 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी, प्रश्न 100 गुण 200. तसा हा 400 मार्कासाठी टोटल हा ग्रुप बी चा पेपर असतो. आणि नकारात्मक गुण पद्धत सुद्धा आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा एकास 4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे 1/3 4 किंवा 25%. तर इथे आपण बघू शकता पेपर क्रमांक 1 मराठी इंग्रजी या विषयामध्ये खालील घटक उपघटकांचा समावेश. तर मराठीमध्ये आपण बघू शकता सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. तसेच इंग्रजीमध्ये कॉमन व्हॅकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडियम्स अँड फ्रेसेस अँड देअर मिनिंग्स अँड कम्प्रिहेन्सिव्ह ऑफ पॅसेज. आता पेपर क्रमांक 2 सामान्य क्षमता चाचणी या विषयामध्ये खालील घटकांचा उपघटकांचा समावेश. आता पेपर क्रमांक 2 जो आहे ना, त्यामध्ये एवढे घटक आहेत. पहिले सामान्य बुद्धिमापन व आकलन. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न. दुसरा चालू घडामोडी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील. तिसरं अंकगणित व सांख्यिकी. आणि चौथं माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. झालं. नंतर इकडे बघूया आपण हे बघा. नंतर भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ व विधिमंडळ इत्यादी. म्हणजेच आपल्याला राज्यशास्त्रामध्ये घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, कर्तव्य, अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी. आता सहावा जो ही आहे पॉइंट आहे तो आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947. महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी. आता 7वं जे आहे ते भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. तर महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल. मुख्य प्राकृतिक विभाग हवामानशास्त्र, पर्जन्यमान व तापमान. पर्जन्यमानातील विभागवार बदल. नंतर इकडे आपण नद्या, पर्वत, पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर व त्याचे उगम आणि इष्ट स्थानावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडी झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. तर इथं बघा पर्यावरण. पर्यावरणासाठी मानवी विकास व पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारचे प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संघटना, संस्था इत्यादी. नंतर 8वं जे आहे सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. या विषयामध्ये आपल्याला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान,
आता नवा जो विषय आहे अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र, तर यामध्ये आपल्याला समग्र लक्षी अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, नंतर भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. तर आपण मेन्सचा ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो स्लॅबस आहे तो बघितलेला आहे. सेम असा स्लॅबस ग्रुप सीचा आहे. तर आपण मराठीसाठी मोरा वाळिंबेचं पुस्तक वापरू शकता. इंग्रजीसाठी तुम्ही MJ शेख किंवा अनिकेत पाटील सरांचं पुस्तक वापरू शकता. तसेच बुद्धिमत्तासाठी तुम्ही कोकिला प्रकाशन किंवा सतीश वशे सरांचं पुस्तक उपयोगात आणू शकता. चालू घडामोडीसाठी तुम्ही वर्तमानपत्रे वाचू शकता. अंकगणित व सांख्यिकी अंकगणितसाठी तुम्ही सचिन ढवळे सर नाहीतर सतीश वशे सर कोकिला प्रकाशनचं पुस्तक वापरू शकता. तसंच माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसभा हक्क दिन 2015 यासाठी तुम्ही RTS याच्यासाठी तुम्ही युनिक अकॅडमीचं पुस्तक आहे ते वापरू शकता. तसेच एक आहे आपल्याला भारतीय राज्यघटनेसाठी तुम्ही एकच चांगलं पुस्तक इंडियन पॉलिटी M लक्ष्मीकांत, आणि हे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जे आहे ते समाधान महाजन सरांचं आणि प्लस गाठाड सरांचं पुस्तक. तसेच भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल यासाठी तुम्ही सवजी सरांचं किंवा दीपस्तंभाचं पुस्तक वापरू शकता. आणि पर्यावरणसाठी तुम्ही तुषार घोरपडे सरांचं पुस्तक. तसेच सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान यासाठी आपण साळुंके मॅडमचं पुस्तक वापरू शकता. किंवा मग विज्ञान व तंत्रज्ञानावर साळुंके मॅडम आहेत त्यांचं दीपस्तंभाचं पुस्तक खूप छान आहे. तसंच अर्थव्यवस्था नियोजन विकास म्हणजे अर्थशास्त्र तुम्ही रंजन कोळंबे किंवा मग रमेश सिंग यांचं पुस्तक वापरू शकता. अशा प्रकारे आपला मेन्सचा जो स्लॅबस आहे तो आपण बघितलेला आहे. अशा प्रकारे या स्लॅबसवर प्रश्न येतात. तर थँक्यू.